मित्रांनो, मागच्या मैदानात हॅट्रिक हुकली आणि सर्वत्र चर्चा झाली की बकासूर संपला. बकासूर आता एक नंबर करू शकत नाही, कारण बकासूरसोबत एक टॉपचा पायरा होता लखन. पण मित्रांनो, खेळ म्हणले हा जित होत असते, पण विरोधक टीका करण्याचं काही सोडत नव्हते. पण आज पुन्हा एकदा बकासूरने स्वतःला सिद्ध करून दाखवलं मित्रांनो. कारण मागच्या मैदानात हॅट्रिक हुकली असली तरी आजच्या मैदानात बकासूरने हॅट्रिक केलीच मित्रांनो. आज तांबेकरांचं भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते आणि याच मैदानात बकासूर आणि चिक्या ही टॉपची जोडी जुळून आली होती आणि बाकी आणि चिक्या जोडी आपल्याला 21 गटात पाहताना पाहायला मिळाली. या गटात सुट्टा निकाल घेतला. त्यानंतर हीच गाडी मित्रांनो आपल्याला सेमी क्रमांक 3 तास क्रमांक 3 वरून पाहताना पाहायला मिळाली. मित्रांनो, या मैदानात काही कारणास्तव बकासूरची गाडी मागे जर राहिली असली आणि दुसऱ्या गाडीने निकाल घेतला असला तरी त्या गाडीने तास पलटी केलं होतं. गाडी फॉल झाली होती, त्यामुळे बाकी आणि चिक्याला निकाल देण्यात आला. म्हणजेच काय तर बकासूर आणि चिक्या फायनलसाठी पात्र झाले आणि मित्रांनो फायनल सुटला. फायनलमध्ये पळत असताना या गाडीचा सुट्टी चांगली तीन झाली होती. गाडीचं स्पीड देखील चांगलं लागलं होतं, आपण गटाला पाहिलंच. आणि मित्रांनो, याच गाडीने फायनल देखील एक नंबर केला आहे मित्रांनो. पण मित्रांनो, हॅट्रिक झालेली आहे. बाकी आणि चिक्याचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय आजच्या या स्पीडबद्दल? आणि जे बोलत होते की बकासूर संपला, त्यांना बकासूरने आपल्या 5 जोरावर उत्तर दिलं आहे मित्रांनो. याबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्कीच सांगा. आत्ताच फायनलचा फेरा पळून आलेला आहे, त्यानुसार नक्की एक नंबरचा मानकरी कोण झाला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आता भेटूया पुन्हा एकदा एका नवीन भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.